हॅलो एव्हरीवन, मी तुमच्या सगळ्यांचं स्वागत करत आहे ड्रीम अचिव्हर्स गायडन्सला. मी दीक्षा कदले. आज तुम्हाला सांगू इच्छितो की आता तुमचे जे फॉर्म्स होते आणि पेमेंट होती एक्झाम फीसची सेकंड सेम टू आपले 7th सेम पर्यंतचे त्यांचं इश्यूज रिझॉल्व्ह होण्यासाठी आपण जे डेट दिली होती युनिव्हर्सिटीने आधी 26 ते 30 पर्यंतची, यामध्ये टेक्निकल इश्यूज आणि रिलोड आणि लोड असल्यामुळे साईटचे प्रॉब्लेम्स असल्यामुळे काही डेट्स काही स्टुडंटला झालं नाही, प्रॉपर भरता आलं नाही फॉर्म आणि अजूनही डेट्स कमी पडल्यात. त्यामुळे युनिव्हर्सिटीने अजून डेट वाढवली आहे, 1 तारीख अशी डेट वाढवली आहे. कारण काही स्टुडंट आहेत ज्यांचे फॉर्म झाले नाही. आता बघा, जे स्टुडंट एलिजिबल आहेत पेपर देण्यासाठी, एक्झाम देण्यासाठी, त्याच्यामध्ये 25,003 असे स्टुडंट आहेत की ते एक्झाम देऊ शकतात. पण त्या तेवढ्या स्टुडंटमधून फक्त 17,000 स्टुडंटचेच फॉर्म आणि पेमेंट झालेली आहे. त्यामुळे आता बाकीचे जे 8,000 स्टुडंट आहेत त्यांचं काय? आता प्रश्न पडला असेल, तर प्रश्न पडला तर सॉल्व्ह तर होणारच. तर बघा, जे 8,000 स्टुडंट आहेत त्यांचं काय? तर युनिव्हर्सिटीने डेट वाढवलेली आहे. कारण ते जे 8,000 स्टुडंट आहेत त्यांना पण त्यांची पेमेंट आणि फॉर्म भरण्या इझी जावं म्हणून हे डेट वाढवले आहे. अजूनही टेक्निकल इश्यूज किंवा काही प्रॉब्लेम आला, साईट लोड नाही झाली, तर त्यामुळे शक्यता आहे की तारीख अजून वाढण्यात येईल. पण ज्यांचा प्रॉब्लेम नाही आहे त्यांनी लवकरात लवकर फॉर्म भरून घ्यावा. ज्यांना प्रॉब्लेम नाही जात आहे, ज्यांची साईट लोड होत आहे, ज्यांचे पेमेंट वगैरे होत आहेत, तर त्यांनी पेमेंट वगैरे आणि साईट वगैरे बघून सगळं फॉर्म भरून घ्यावा आपले. आणि ज्यांचं नाहीच झालं त्यांनी टेन्शन घेऊ नका. त्यांचं समोर चालून कधी वाढवलं डेट, शक्यता तर आहे 2 तारीखपर्यंत वाढवायची. तर ते झालंच तर तुमची डेट वाढवण्यात येतील. तुमचे काही राहणार नाही फॉर्म आणि पेमेंट वगैरे. आता बघा, ते जे साईड लोडचे इश्यूज आहेत, कोणते कशामुळे साईड लोड होत नाही. आता स्टुडंट झाले खूप सारे आणि स्टुडंटच्या कमी जास्त राहिल्यामुळे स्टुडंट सगळेचे सगळे एका सोबत यूज करणं साईटला, तर त्यामुळे लोड येत असतात. आणि सगळे युनिव्हर्सिटीने आधीच सांगितलेलं आहे की लॅपटॉपवर किंवा पीसीवरच तुम्ही साईट लोड करा आणि फॉर्म फिल करा किंवा पेमेंट करा. पण काही स्टुडंट कसे करत आहेत की मोबाईलवर साईट ओपन करत आहेत, तर ते तुम्ही करू नका. साईट मोबाईलवर ओपन केल्यामुळे ते लोड जास्त होत आहे, त्याच्या साईडवर लोड पडत्यामुळे प्रॉब्लेम येतात. आणि अजूनही सगळे दिवसा यूज करतात साईटला, कोणी नाईटला नाही. तर दिवसा न यूज करता तुम्ही नाईटला यूज करा, मिड नाईटला, तर तुमचे फॉर्म आणि पेमेंट लवकरात लवकर होतील. अजून बघा, तर साईट चे इश्यूज जसे मी सांगितले, मिड नाईटला भरले तर चांगलं होईल. कारण सर्व्हर डाऊन इश्यू असतात दिवसाचे. आता बघा, ते अजून प्रॉब्लेम, तर ज्यांचे पेमेंट केलेली आहे, आता स्टुडंट अशी आहे, काही आहेत ज्यांनी पेमेंट केली आहे पण त्यांना रिसिप्ट सुद्धा मिळालेली नाही किंवा त्यांच्या मेलवर काही मेल नाही आलं युनिव्हर्सिटीकडून, तर त्यांनी टेन्शन घेऊ नका. तुम्ही थांबा ऍटलीस्ट 2 तारखेपर्यंत. 2 तारखेपर्यंत तुम्हाला माहिती पडून जातील की काय आहे आणि तुमचे रिसिप्ट येऊन जाणार आहेत 2 तारखेपर्यंत किंवा मेल येईल तुम्हाला युनिव्हर्सिटीकडून. आणि जर 2 तारखेपर्यंत आलंच नाही आणि 2 तारीखही निघून गेली, तर तुम्ही तुमच्या ट्रान्झॅक्शन आयडीची किंवा ते जी तुम्ही हे केलंय, ट्रान्झॅक्शन केलंय, आपल्या पैसे फॉर्मला पेमेंट केले, त्याची स्क्रीनशॉट तुम्ही युनिव्हर्सिटीला टाकू शकता की आम्ही स्क्रीनशॉट केलेला आहे आणि हे तुम्ही बघा की आम्ही पेमेंट केलेलं आहे, आम्ही फॉर्म भरलेला आहे. आता बघा, अजून आता काही स्टुडंटचे फॉर्म मध्ये मिस्टेक्स झाल्या आहेत, ज्यांचे नाव किंवा डेट ऑफ बर्थ हे. आता काही स्टुडंट काय पॅनिक करत आहेत की हा माझे नाव चेंज आहेत, आता हेच नाव ऍडमिट कार्डला येतात, हॉल तिकीटला येतात आणि हेच डेट ऑफ बर्थ येईल, तर प्रॉब्लेम क्रिएट होईल. तर तसं काही आहे नाही. तुमचा ऑलरेडी डाटा युनिव्हर्सिटीकडे असते, तर ती काही होऊ देत नाही. तुमच्या जी ऑलरेडी युनिव्हर्सिटीकडे डाटा, त्याच डाटानुसार तुमची हॉल तिकीट येऊन जाणार आहे. तर त्या वस्तूसाठी पॅनिक करण्याची गरज नाही. तुम्ही शांत व्हा, मला तुमची हॉल तिकीट वगैरे सगळं मिळून जाईल. आता काही स्टुडंट काय करतात की हॉल तिकीट 3-4 दिवसाआधीच, म्हणजे एक्झामच्या 3-4 दिवसाआधीच काय करतात, इकडे तिकडे मेसेज टाकत बसतात की हॉल तिकीट कधी येणार आहे. कॉलेजला त्रास देतात की हॉल तिकीट कधी देताय तुम्ही. तर तसं करू नका. हॉल तिकीट तुमच्या एक्झामच्या 3 दिवसाआधी येतील. हॉल तिकीट आल्यावर तुम्हाला माहिती कळून देणार आहोत आम्ही किंवा तुमचे कॉलेज तर कळूनच देणार आहे. तर हॉल तिकीट आल्यानंतर तुम्ही बघा, हॉल तिकीट येईल, तुमचे जे ओरिजिनल इन्फॉर्मेशन आहे तीच राहणार आहे. त्यामुळे पण सुद्धा पॅनिक करू नका तुम्ही. तुमची करेक्ट इन्फॉर्मेशन येईल आणि तुम्हाला हॉल तिकीट सुद्धा वेळेवर मिळेल. तर हॉल तिकीट वेळेवर मिळाल्यामुळे असं होणार नाही की तुम्ही प्रॉपर एक्झामला जाणार नाही. सो कुठेही कुठलाही मेसेज करू नका, एवढं बोलणं आहे माझं. आणि फक्त आमचं इतकं बोलणं आहे की
टेक्निकल टीम पूर्ण आपल्या वेळेवर वर्क करत आहे युनिव्हर्सिटीची. आता त्यांना जितकं होते स्टुडंट खूप सारे आहेत त्यामुळे प्रॉब्लेम येतातच. तर थोडं कॉपरेट करा आपलं स्टुडंट सगळे. हेल्प करा आपल्या टीमला किंवा जे युनिव्हर्सिटीची टेक्निकल टीम आहे त्यांना हेल्प करा. कारण तुम्ही हेल्प केले, तुम्ही सपोर्ट केले तरच समोर कामं चांगल्या प्रमाणे होतात. आणि तुम्ही हेल्प नाही केले, तुम्ही सुद्धा पॅनिक केले तर तिकडे सुद्धा प्रॉपर कामं होत नसतात. त्यामुळे पॅनिक करू नका. तुम्हाला वेळेवर सगळं मिळून जाईल. आणि तुमचे सगळ्यांचे फॉर्म जे आहेत ते नक्की फिल होणार आणि तुमची पेमेंट सुद्धा फिल होणार. आता बघा, आता पेमेंट कशी फिल करायची आणि फॉर्म कसं चेक करायचे यानंतर तुम्हाला स्क्रीन रेकॉर्डिंगवर दिसूनच जाईल. तर बघा स्क्रीन रेकॉर्डिंगवर. आता तुम्ही बघितलेच असाल पेमेंट आणि फॉर्म कसे भरतात. तर सगळे स्क्रीन रेकॉर्डिंगवर तुम्हाला दिसले असेल. त्यानुसार तुम्ही पेमेंट किंवा फॉर्म सगळं बघून घ्या एकदा आणि फॉर्म फिल आणि पेमेंट फिल करून घ्या. आणि ह्यानंतरही अजून काही स्टुडंट उर्वरित राहिलेच, जे की अजून हे फॉर्म त्यांचं पेमेंट वगैरे झाली नाही आणि त्यांचं इश्यू झाले. तर त्या स्टुडंटचं पण काही पण हे होणार नाही आहे. त्यांची पण कामं होतील. त्यांनी पॅनिक करू नका. त्यांच्यासाठी पण युनिव्हर्सिटी काही ना काही उपाय काढूनच ठेवेल. त्यामुळे जास्त लक्ष ठेवून काम करा आणि जास्त पॅनिक करू नका. सपोर्ट करा टीमला, सगळ्यांना, युनिव्हर्सिटीला. सो हे व्हिडिओ आवडले असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.